मला असं वाटतं प्रथमच मला जाणवलं की रंगायन फुटलं याचं कारण मी बाई होते. तुम्हाला नाही वाटत का मनात अनेक प्रश्न तयार व्हायला हे एकच वाक्य पुरेसं आहे? विजया मेहता, ज्यांनी या रंगभूमीला नवी भाषा दिली, अनेक दिग्गज कलाकार घडवले, रंगभूमीला नवं सौंदर्य दिलं, अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता आणि अफाट कर्तृत्व असलेल्या ह्या बाई, आणि त्या जर म्हणत असतील की स्त्री असण्याचा परिणाम त्यांच्या प्रवासावर झाला, तर आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला, आपण अजूनही प्रतिभेचा सन्मान करतो की अजूनही लिंगाचा? आजही एखादा पुरुष ठाम असेल तर त्याला नेता समजलं जातं, आणि आजही एखादी स्त्री जर ठाम असेल तर तिला अहंकारी म्हणायला वेळ नाही लागत. पुरुष यशस्वी झाला की तो म्हणतो माझ्या कष्टाने झालो, आणि स्त्री यशस्वी झाली तर विचारतो कुणाच्या जोरावर. मग बदल नेमका कुठे आहे? विजयाबाईंचा संघर्ष हा एका स्त्रीचा संघर्ष नाही आहे, तो संघर्ष प्रत्येक व्यक्तीचा आहे, ज्याला स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्यापूर्वी त्याचं लिंग सिद्ध करावं लागतं. लक्षात ठेवा, प्रतिभेला लिंग नसतं, ते आपल्या नजरेला असतं. आणि समाज जर बदलायचा असेल तर सर्वात आधी नजरेतला हा भेद मिटवावा लागेल. एका दिग्गज रंगकर्मीच्या मनात आयुष्यभर राहून गेलेली ही खंत केवळ एका व्यक्तीची नाही आहे, ती आपल्या समाजाच्या विचारसरणीचा आरसा आहे. अतिशय सिन्सिअर पर्सन आहे, बाई की पुरुष मला त्याच्याशी कर्तव्य नाही. प्रश्न स्त्री पुरुषाचा नाहीच आहे, प्रश्न इतकाच आहे, आपण अजूनही प्रतिभेचं मूल्यमापन हे कर्तृत्वापेक्षा लिंगावरच आधारित करतो. जर आज कुणालाही स्वतःची क्षमता सिद्ध करण्यापूर्वी स्वतःची ओळख सिद्ध करावी लागत असेल तर स्त्रीच्या कर्तृत्वाला कधीच पूर्ण न्याय मिळणार नाही. तिला नेहमीच परावलंबी अबला ठरवलं जाईल. तिच्या मेहनतीपेक्षा तिला मिळालेलं यश हे कशाच्या तरी बदल्यात मिळालं अशीच व्याख्या केली जाईल. म्हणूनच प्रतिभेला लिंग नसावं, असावं फक्त मुक्त आकाश, आणि त्या आकाशात मुक्तपणे उंच भरारी घेण्याची समान संधी. आणि एक लक्षात ठेवा, जेव्हा प्रतिभेला स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्यापूर्वी स्वतःचं लिंग सिद्ध करावं लागतं तेव्हा समाज हारतो.